नमस्कार. राज्यातील सर्व बँक खातेधारकांसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे. जर तुमचं या बँकांमध्ये खाते असेल तर लवकरात लवकर सावध व्हा, नाहीतर तुमच्या खात्यामधून सर्व पैसे गायब होऊन जातील. तर बघू शकता, आताची सर्वात मोठी बँकेच्या बाबतीमध्ये अपडेट आलेले आहे. जर तुमचं युनियन बँकेमध्ये खाते असेल किंवा ICICI बँकेमध्ये खाते असेल किंवा HDFC बँक असू द्या, सरकारी पोस्ट बँक किंवा सरकारची SBI बँक असू द्या, जर या बँकांपैकी किंवा अदर बँकांमध्ये जरी तुमचं खाते असेल तर लवकरात लवकर सावध व्हा, नाहीतर तुमच्या खात्यामधील जेवढी पण रक्कम असेल ती सुद्धा गायब होऊ शकते. भरपूर ठिकाणी अशा घटना आढळलेल्या आहेत, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याच्यानंतर तुम्हाला काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट करायचे आहेत. याच्याच पुढे बघू शकता, जर तुमचं या बँकांमध्ये खाते असेल तर बघू शकता काय माहिती आलेली आहे ती बघून घेऊयात. भारतामध्ये भरपूर बँका आहेत, परंतु त्यामध्ये काही सुरक्षित बँका आहेत, जेणेकरून जरी बँक बंद पडली किंवा पैसे घेऊन पळून गेली तरी पण तुम्हाला तुमच्या खात्यामधील जेवढी पण रक्कम असेल ते मिळू शकते. परंतु यासाठी तुम्हाला या बँकांमध्ये खाते खोलणं आवश्यक आहे, तरच त्या बँकांद्वारे तुमची रक्कम तुमच्या हातामध्ये दिली जाऊ शकते. तर बघू शकता, भरपूर ठिकाणी बँक बंद पडल्याचं आढळलेलं आहे किंवा बँक पूर्णपणे सर्व पैसे घेऊन पळून सुद्धा गेल्याचं आढळलेलं आहे. त्याच्यामुळे RBIने सर्व बँकांना आणि सर्व खातेधारकांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा या सूचनांचं पालन केलं तरच तुमच्या खात्यामधील रक्कम सुरक्षित राहणार आहे. आता बघू शकता, सर्वात सुरक्षित जी पहिली बँक आहे ती म्हणजे सरकारी बँक आहे. तर बघू शकता, जर तुमचं या बँकेमध्ये खाते असेल तर तुमचे पैसे 100% सुरक्षित आहे. भारतामधील पहिल्या नंबरची अगदी सुरक्षित बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला काही पण काळजी करायची गरज नाही. तर बघू शकता, स्टेट बँक ऑफ इंडिया ही पहिली सरकारी बँक आहे. तर ही सरकारची बँक असल्यामुळे तुमच्या खात्यामधील जेवढी पण रक्कम असेल तर तुम्हाला काही काळजी करायची नाही. त्याच्यामुळे तुमच्या खात्यामधून पैसे सुद्धा कट होणार नाही जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये खाते असेल. अन्यथा जर तुमचं खातं दुसऱ्या बँकेमध्ये असेल तर त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. आता बघू शकता, सर्वात सुरक्षित बँक म्हणून SBI कडे बघितलं जातं. तर त्याचं मुख्य कारण काय आहे की सर्वात सुरक्षित बँक खातं पूर्णपणे SBIचंच का मानलं जातं. तर बघू शकता, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेच्या संपूर्ण भारतामध्ये 22,542 शाखा आहेत. सोबतच 65,000 पेक्षा जास्त ATMs आहेत आणि सोबतच 50 करोडपेक्षा जास्त नागरिकांनी आपले खाते या बँकेमध्ये खोललेलं आहे. तर बघू शकता, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 22,000 म्हणजे हा काही छोटासा आकडा नाही. 22,000 पेक्षा जास्त शाखा आहेत, जास्त बँक SBIच्या संपूर्ण भारतामध्ये आहेत. सोबतच ATM सुद्धा 65,000पेक्षा जास्त आहेत आणि 50 करोड नागरिकांनी SBI मध्ये आपले बँक खाते खोललेलं आहे. त्याच्यामुळे ही सरकारची अगदी सुरक्षित आणि सर्वांसाठी महत्त्वाची बँक आहे. सोबतच 2 खाजगी बँका आहेत, त्याविषयी सुद्धा माहिती घेऊयात की याच बँक खात्यांमध्ये तुम्ही सुद्धा खातं खोललेलं पाहिजे. जर खोललेलं नसेल तर तुम्ही सुद्धा आपले पैसे याच बँकेमध्ये ठेवले पाहिजेत, म्हणजे सुरक्षित राहतील. तर बघू शकता, भारतामधली पहिली सुरक्षित खाजगी बँक. आता पहिली जी सुरक्षित बँक झाली ती सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया. परंतु खाजगी बँकांमध्ये कोणती पहिली बँक आहे तर ती ICICI बँक आहे. ICICI बँक ही भारतातील सर्वात सुरक्षित आणि खाजगी बँक आहे. आता ICICI बँक ही सरकारी बँक नाही तर ही खाजगी बँक आहे, परंतु सर्वात सुरक्षित आहे. आता याचं कारण सुद्धा आहे, ते सुद्धा आपण बघून घेऊयात. या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही, अन्यथा आपले पैसे सुद्धा सुरक्षित राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ICICI बँकेमध्ये जर खातं खोललं नसेल तर तुम्ही सुद्धा याच बँकेमध्ये खातं खोलायचं आहे. आणि आपली जी खात्याची माहिती आहे तर ही माहिती कोणालाही द्यायची नाही, जेणेकरून जरी तुम्ही कुठे जरी फॉर्म भरायला गेला तरी पण तुम्हाला वेगळ्या बँकेची खाते द्यायचं आहे. जर तुमचं ICICI बँकेचं खातं असेल तर या बँकेविषयी एखादा फॉर्म भरायचा असेल, योजना असेल किंवा इतर ठिकाणी आपलं जे मेन खातं असतं, मुख्य खातं असतं, ते कोणत्याही योजनेसाठी किंवा कोणत्याही नागरिकांनी जर मागितलं तर ते आपल्याला द्यायचं नाही. त्याच्यामुळे सर्वात सुरक्षित आणि खाजगी बँक पहिली जी आहे तर ती आहे ICICI बँक. आता या बँकेविषयी काय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, हिच्या ब्रांचेस काय आहेत
त्याविषयी सुद्धा माहिती घेऊयात। आता पुढेच बघू शकता भारतामधली सर्वात सुरक्षित खाजगी जी पहिली बँक आहे ती आयसीसी बँक आहे। आता या आयसीसी या खाजगी बँकेच्या 5900 इतक्या भारतामध्ये शाखा आहेत। सोबतच या बँकेची 16750 इतकी एटीएम सुद्धा आहे। सोबतच 15 लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी आपले खाते आयसीसीआय बँकेमध्ये खोललेले आहे। त्याच्यामुळे जर तुम्हाला खाजगी बँकेमध्ये खातं खोलायचं असेल तर सर्वात सुरक्षित पहिली बँक म्हणजे आयसीसीआय बँक। सोबतच भारतामधली सर्वात सुरक्षित दुसरी बँक जी खाजगी बँक आहे त्याविषयी सुद्धा अपडेट घेऊयात। आता भारतामधली दुसरी जी खाजगी बँक ती म्हणजे एचडीएफसी बँक, हाऊस डेव्हलपिंग फायनान्स कॉर्पोरेशन। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल किंवा इतर गोष्टींसाठी जर कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला एचडीएफसी बँक अत्यंत सुरक्षित आहे। आणि जर खातं खोलायचं असेल तरी पण तुम्हाला खाजगी बँक म्हणून एचडीएफसी बँक सर्वात सुरक्षित आहे। तर बघू शकता भारतामधील सर्वात सुरक्षित दुसऱ्या नंबरची खाजगी बँक म्हणजे एचडीएफसी बँक। जर तुमचं एचडीएफसी बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही। तुमचा पैसा, तुमची रक्कम अगदी सुरक्षित आहे, त्यामुळे तुम्हाला कोणतीही काळजी करायची काही गरज नाही। आता एचडीएफसी बँक ही खाजगी बँक आहे, तर ही खाजगी बँक कशामुळे सुरक्षित आहे त्याविषयी सुद्धा माहिती घेऊया, जेणेकरून तुमच्या मनामध्ये सुद्धा काही प्रश्न निर्माण होणार नाही। आता भारतामधली सर्वात सुरक्षित खाजगी बँक जी दुसऱ्या नंबरला येते ती म्हणजे एचडीएफसी बँक। एचडीएफसी बँक या बँकेची भारतामध्ये 9092 इतक्या शाखा आहेत। तर बघू शकता 9000पेक्षा जास्त या बँकेची शाखा आहे किंवा बँक आहेत म्हणू शकता संपूर्ण भारतामध्ये। सोबतच 20993 सरासरी 21000 इतकी या बँकेची एटीएम सुद्धा आहेत। सोबतच ही बँक 30 वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेमध्ये कार्य करत आहे, त्यामुळे या बँकेमध्ये जर खाते असेल तरी पण तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही। आता जी पहिली बँक सांगितली तर ती पहिली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, तर ती सरकारी बँक आहे। दुसरी बँक म्हणजे आयसीसीआय बँक आणि तिसरी बँक म्हणजे एचडीएफसी बँक। जर तुमचं अगोदरपासून या बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही। अत्यंत सुरक्षित पद्धतीने तुमच्या खात्यामधली सर्व रक्कम सुरक्षित आहे। सोबतच काही नागरिकांनी कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट सुद्धा केलेल्या होत्या, जर बँकच बंद पडली तर आमच्या पैशांचं काय होईल, तर याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। आता त्याच्याच पुढे बघू शकता, जर बँक बंद पडली तर तुमचे पैसे किंवा तुम्हाला हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। आता सरासरी भरपूर बँका बंद पडलेल्या आहेत, परंतु काही अशा पण बँका आहेत की त्या बँकांनी आपल्या खातेधारकांची सर्व रक्कम घेऊन बँक बंद करून पळून सुद्धा गेल्याचं आढळलेलं आहे। परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयने काय केलेलं आहे की संपूर्ण माहिती दिलेली आहे की 2021च्या अगोदर जर कोणती बँक बंद पडली किंवा त्यामधील सर्व असलेले पैसे घेऊन पळून गेली तर प्रत्येकी खातेधारकाला 1 लाख रुपयापर्यंत ती रक्कम दिली जाऊ शकते। तर तुम्हाला 2021च्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये 2 लाख, 3 लाख किंवा 5 लाख किंवा 10 लाख रुपये जरी असले तरी पण तुम्हाला जर बँक बंद पडली तरी पण तुम्हाला 1 लाख रुपयापर्यंत रक्कम दिली जाणार आहे, याविषयी सुद्धा अपडेट दिलेले आहे। आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सर्वात सुरक्षित बँक म्हणजे त्याच्यामुळे कोणालाही काहीही काळजी करायची गरज नाही। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की फक्त 1 लाख रुपये मिळणार का, तर बघू शकता आताची जी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे सध्याच्या स्थितीची, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, बँक बंद पडली किंवा तुमचे पैसे घेऊन पळून गेले तर आरबीआय काय म्हणते, आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार 2021च्या नंतर म्हणजे चालू वर्षामध्ये किंवा 2023 मध्ये जी बँक बंद पडली असेल किंवा 24 मध्ये बंद पडेल किंवा 25 मध्ये बंद पडेल, जर या सालांमध्ये कोणती बँक बंद पडली किंवा पैसे घेऊन पळून गेली तर तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत रक्कम दिली जाईल। म्हणजे ज्या नागरिकांचे कोणत्याही बँकेमध्ये खाते असेल तर तुम्हाला पूर्णपणे 5 लाख रुपये इतकी रक्कम दिली जाईल। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये जेवढी पण रक्कम असेल तर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, 6 लाख रुपये असेल, 7 लाख किंवा 10 लाख असेल तरी पण तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत रक्कम दिली जाईल। परंतु कमी असल्यानंतर तुमची जर रक्कम 2 लाख रुपये असेल तरी पण तुम्हाला 2 लाख रुपये इतकी रक्कम दिली जाईल। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही। जर तुम्ही सरकारी बँक किंवा खाजगी बँकेसाठी जर नवीन खातं खोलायचं असेल, जर तुम्हाला सरकारी बँकेमध्ये खातं खोलायचं असेल तर एसबीआय सर्वात बेस्ट बँक आहे। याची कामे सुद्धा तुम्हाला फॅसिलिटी सुद्धा
अत्यंत चांगल्या पद्धतीने दिल्या जातात। आता दुसरी बँक जी खाजगी बँक आहे ती म्हणजे ICICI बँक। जर तुम्हाला खाजगी बँकेमध्ये खातं खोलायचं असेल तर खाजगी बँकेमध्ये ICICI बँक आहे आणि तिसरी म्हणजे HDFC बँक आहे। तर तुम्हाला या तीन बँक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाच्या बँक आहे। जरी तुमचं खातं दुसऱ्या बँकांमध्ये असेल तरी पण सुरक्षित आहे, परंतु या बँका अशा पद्धतीने आहेत की या जास्त व्याजदराने पूर्णपणे कोणत्याही नागरिकाला कर्ज सुद्धा देत नाही, त्याच्यामुळे या बँका बंद पडण्याची शक्यता नाही। त्याच्यामुळे सर्व माहिती दिलेली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।